घडामोडींकडे विधानसभेसाठी तिसरी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांची आज बैठक होतीये। स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। राज्यात नव्या आघाडीची मुहूर्त मेढ रोवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय कशा पद्धतीनं नवीन ही आघाडी समोर उदयास येऊ शकते, काय हालचाली सुरू आहेत? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली तसंच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह काही इतर छोटे मोठे प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्या एकत्रित येत आघाडी स्थापन करतायत याची घोषणा आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळाव्यामध्ये केली जाईल असं सांगितलं जातं। आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्वतःचे राजकीय अस्तित्व वेगळ्या स्वरूपाचं मांडणं आणि विधानसभेच्या निवडणुका किती लढवतायत जागा हे देखील आज घोषणा करणार काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन विकास आघाडीसारखी तिसरी आघाडी करू पाहिली होती, त्याच्यामध्ये MIM आणि इतर छोट्या मोठ्या संघटना होत्या। आता मात्र MIM आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित हे स्वतंत्र वेगळ्या निवडणुका लढवत आहेत। आता छत्रपती संभाजीराजेंच्या अंतर्गत येणारी ही तिसरी आघाडी यांच्याबरोबर कोणकोणते राजकीय पक्ष येत आहेत, ते नेमकी मूठ किती बांधतात एकत्रित आणि एकूण किती जागा लढवतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।